पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित समीर गायकवाडचा सांगलीत मृत्यू। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित समीर गायकवाड वय वर्ष 45 राहणार विकास चौक सांगली याचा आज दिनांक 20 जानेवारी सकाळी सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराने मृत्यू झालाय। त्याच्या पश्चात भाऊ आणि पत्नी आहे। त्याला प्रत्येक रविवारी पोलीस ठाण्यात हजेरी होती। तो सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यात हजेरी देत होता, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार समीर गायकवाड याला काल मध्यरात्री अचानक अस्वस्थ वाटू लागले। त्यानंतर त्याला तातडीने सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। मात्र उपचार सुरू असतानाच आज सकाळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। मृत्यूचे कारण हृदयविकार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केलेलं आहे। समीर गायकवाड हा गेल्या 4 वर्षांपासून पानसरे हत्या प्रकरणात जामिनावर बाहेर होता। जामीन मिळाल्यानंतर तो सांगलीतील विकास चौक परिसरात आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता। कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापूरमध्ये सकाळी मॉर्निंग वॉकहून परत येत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते। त्यांच्या पत्नी उमाताई पानसरे देखील जखमी झाल्या होत्या। उपचारादरम्यान 20 फेब्रुवारी 2015 रोजी गोविंद पानसरे यांचे निधन झाले होते। या प्रकरणी पोलिसांनी डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर आणि अमोल काळे, समीर गायकवाड यांच्यासह 10 जणांना SITने अटक केली होती। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली।